या सत्काराला या. तरी सुद्धा तिच्या आईला जाऊन दिलं नाही. मी सुद्धा गेलो नाही हो ताई. ती कार्टी इतकी हुशार निघाली, 12वी पास झाली, 100 पैकी 100% 100 घेतली हो ताई ती. तरी सुद्धा मी तिच्या सत्काराला गेलो नाही, कधी तिला बोललो नाही हो ताई. तरी सुद्धा आज मी किती तिच्याकडे वटारले डोळ्याने पाहतो, किती रागाने पाहतो, तिला बोलत नाही तरी ती कार्टी माझ्याकडे पाहती हो. जसं बघा, गायला जर सोडलं तर ती थांबत कुणाकडे जाती? वासराकडे जाती. व तिकडनी वासरू हंबरटा पडतो, इकडनी गाय हंबरटा पडते. अगदी तसंच हा बाप धावत जातो, पण तिकडे मुलगी गाडी चालवून देत नव्हती. अहो माझ्या बाबाला भेटली नाही हो मी, थांबा माझे बाबा येतील. अहो माझे बाबा येतील हो मला भेटायला, थांबा माझे बाबा येतील. जितक्यात गाडी स्टार्ट झाली, हा बाप धावत गाडीच्या मागे जातो. व तायडे, अगं तायडे मला भेटण्याशी जाशील होय ग. ती मुलगी धावत ती अगदी कडकडून मिठी देतात. ही रडणं एक दिवसाचं होतं का हो? बोला, एक दिवसाचं होतं का? जन्मल्यापासून आतापर्यंत रडणं होतं. मुलीच्या रडण्यानं बापाची शर्ट ओली झाली आणि बापाच्या रडण्यानं मुलीची साडी ओली झाली हो, ती ओढणी ओली झाली. तरी त्यांचं रडणं थांबत नव्हतं. तर अख्ख्या समाजात दोघेच रडत नव्हती, तर पूर्ण अख्खा समाज रडत होता. का? जन्मल्यापासून बोललो नव्हतं. अहो लास्टचा 1च तास राहिला होता त्या बापाला त्या मुलीला बोलाय. आजपासून 1 तास झाला की ती तुमची नाही, तर ती दुसऱ्याची होणार आहे. फक्त 1 तास राहिला होता. 1 तास त्यांनी त्यांचं रडण्यातच गेलं. तर बापाचं मुलीवर प्रेम असतं, मुलीचं बापावर प्रेम असतं. आईवडिलांच्या प्रेमाला कधी विसरू नका, आईवडिलांना विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, गुरुवर्यांना सुद्धा विसरू नका. गुरुवर्य, आज माझे गुरुवर्य माझ्या कीर्तनात त्यांचा आवाज बसला तरी ते गायले. त्यांचं नाव घेणे इतकं मोठी नाही, तुम्हाला समजण्याकरता मी नाव सांगते. समाधान हरिभक्त परायण समाधान महाराज शिंगण माझ्या गुरुवर्यांचं नाव. आज जर त्यांनी मला शिक्षण दिलं नसतं तर मी आज तुमच्या समोर कीर्तन केली नसती. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने आज मी तुमच्या समोर कीर्तनाला थांबली. व त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही. आई वडिलांचे सुद्धा मी कधी विसरू शकत नाही. आई वडिलांनी जर मला माझ्या गुरुवर्यांजवळ जर टाकलं नसतं तर आज मला ते काही शिकवले नसते, मी काही शिकले नसते. त्यांनी शिकवलं अगदी थोडक्याच दिवसात माझ्याकडनं कीर्तन सेवा बसवून घेतली. त्यांची खूप खूप आभार.